फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर सारखी स्वप्नात येते मी जवळ नसताना घोर गालामध्ये हसती मी समोर दिसताना सारखी स्वप्नात येते मी जवळ नसताना घोर गालामध्ये हसती मी समोर दिसताना खरं सांगतो राव माझ्या मामाची खरं सांगतो राव माझ्या मामाची एक नंबर दिसते साडीवर एक नंबर दिसते साडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर इशाऱ्याने खून म्हणते मला जागे चाललं समरीमध्ये दोघे प्रेमात गाणं म्हणू इशाऱ्याने खून म्हणते मला जागे चाललं समरीमध्ये दोघे प्रेमात गाणं म्हणू भीती मला वाटते काही माझं वाटते भीती मला वाटते काही माझं वाटते लाडामध्ये आल्यावर लाडामध्ये आल्यावर तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर लग्न रूपाची पोरगी माझ्या मामाची लग्न रूपाची पोरगी माझ्या मामाची गाडीन मारते माझ्यावर गाडीन मारते माझ्यावर तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर 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 खूप शिकू शहाण्यावानी शिकल्यावर कोणी काढा हे अडाणी खूप शिकू शहाण्यावानी शिकल्यावर कोणी काढा हे अडाणी मस्त मस्त शिकू आता नव्या जोमानी
बनू टाटा बिर्ला अंबानी अदानी खूपली हो खूप शिकू शहानवानी शिकल्यावर कोणी काराही अडाणी अक्षर शिकू एक मतानी अक्षर शिकू एक मतानी घडवून शिकू आपल्या हातानी घडवून नवा देश आता नव्या कमानी घडवून नवा देश आता नव्या कमानी शिकल्यावर काराही अडाणी शिकली हुकूक शिकू शहानवानी शिकल्यावर कोणी काराही अडाणी शिकू सारे शिकू वेळ देऊनी आणखी योजना शासनाने श्रमोनी आजी शिकू मावशी शिकू साऱ्या मिळून आजी शिकू मावशी शिकू साऱ्या मिळून शिकल्यावर काराही अडाणी खूपली हुकूक शिकू शहानवानी शिकल्यावर काराही अडाणी मस्त मस्त शिकू आता नव्या जोमानी बनू टाटा बिर्ला अंबानी अदानी एकदा सर्वांनी सावलीला बसून घ्या. जरी तुम्हाला वाटत असेल आमच्या विद्यार्थ्यांचे मनोगत संपलीत, लवकर आवरण, जेवण झाल्याशिवाय कार्यक्रम संपू देणार नाही, सर्वांना अगोदर माहित असेल. आले सावलीला. आज या 10वीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मुंडे मॅडम, ज्यांनी या शाळेला उत्कृष्ट अशी टीम दिली, ज्यांच्या टीमनं या छोट्याशा रोट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर केलं, अशा राख मॅडम व इथं आजच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून आलेले आदरणीय सर व सर्व येथील शिक्षक वृंद आणि समोर जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो, आज या निरोप समारंभाचा कार्यक्रम म्हणजे हवंसं वाटणारं दुःख.
की हवंही वाटतं आणि दुःखही होतं की गेले 5-10 वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला जो अनुभवाचा खजिना दिलेला असतो, जी अनुभवाची शिदोरी दिलेली असते, ती शिदोरी विद्यार्थ्यांसाठीही त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आणि मी तर असं म्हणेल, शिक्षक विद्यार्थ्यांना कमी घडवतात, पण विद्यार्थी शिक्षकांना जास्त घडवतात. कारण प्रत्येक विद्यार्थी त्याच्या गावाकडील अनुभव घेऊन या शैक्षणिक संकुलामध्ये आलेला असतो आणि ते आपले अनुभव, आपले विचार त्या शिक्षकासमोर मांडत असतो. कारण शाळा म्हणजे अनुभवाची एक खाण असते. इथं चांगले वाईट अनुभव प्रत्येकाला येत असतात. या जगामध्ये प्रत्येक माता पित्यांना, आईवडिलांना असं वाटतं या जगातील सर्वात शांत विद्यार्थी म्हणजे माझा मुलगा. माझ्या मुला इतका सर्वगुण संपन्न या जगामध्ये आणखीन एखादा विद्यार्थी किंवा मुलगा जन्माला आलेलाच नाही. पण त्या विद्यार्थ्यामध्ये किती किडे असतात हे फक्त त्यांच्या शिक्षकांना माहीत असतं. जर हे विद्यार्थ्याच्या अंगामध्ये असलेले गुण जोपर्यंत शिक्षक त्यांच्या माता पित्याशी, त्यांच्या आईवडिलांशी सांगणार नाही, तोपर्यंत तो विद्यार्थी त्याच्या उज्ज्वल भविष्यामध्ये सर्वगुण संपन्न किंवा यशस्वी होणार नाही. म्हणून इथून जाण्या अगोदर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांशी माझ्या उज्ज्वल भविष्याबद्दल मला 2 शब्द सांगा असं आवर्जून विचारलं पाहिजे. तसं या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात, अनुभवाची बोल देत असतात. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना आतमध्ये कुठंतरी मन भरून येतं. विद्यार्थ्यांनी दिलेले अनुभव हळूच आपल्या मनावर असा हवेची झुळूक जशी आपल्या मनावरून जावी तसे आपल्या मनाच्या उंबरठ्यावरून जात असतात. ते विचार, अनुभव विद्यार्थ्यांच्या तोंडातून आताच आपण ऐकले. तसं आपल्या मॅडमही मार्गदर्शन करणार आहेत. तसं जास्त काही बोलण्याच्या अगोदर जोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांमधील गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करणार नाही, तोपर्यंत विद्यार्थी त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होणार नाही. असं म्हणतात ना, एका शाळेमध्ये 10वीच्या वर्गातील विद्यार्थी असत होते आणि शिक्षकाने ठरवलं, बाबा आता तुझा निरोप समारंभ आहे, आता उद्या भविष्यात तू काय करणार आहे, तू असं चालू होतं सरांचं. मग असं विचारत असताना सर विचारत होते तू काय करणार. त्यातला आता प्रत्येक मुलगा सांगत होता मी डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार, कलेक्टर बनणार. मी त्याच्या बुद्धीला त्याच्या शिक्षकांनी जे शिकवलं, त्याच्या अंगामध्ये जे गुण होते त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी सांगत होता. एक त्या ग्रुपमध्ये बसलेला एक तोत्रा विद्यार्थी होता, तो उभा राहिला. त्याला विचारलं, सर अरे तू काय करणार. ते म्हणला, तर मी मार्केटिंगमध्ये MBA चालणार आहे. असं म्हणल्याबरोबर सरांनाही खूप मोठा प्रश्न पडला. याला शब्दही चांगल्या पद्धतीने उच्चारता येत नाहीत आणि हा विद्यार्थी जगाच्या मार्केटिंगमध्ये MBA करून कशा पद्धतीने यशस्वी होणार. शिक्षकांनाही खूप मोठा प्रश्न पडला. पण शिक्षक जसं मातीच्या गोळ्याला आकार देऊन कुंभार ज्या पद्धतीनं एक सुंदर असं मटकं बनवतो, तसं शिक्षकही विद्यार्थ्याचे गुण ओळखून विविध त्याला परीक्षेमधून तालून सलाखून त्याला त्याच्या जीवनामध्ये यशस्वी करतात. मग त्या सरांनीही त्या विद्यार्थ्यांची टेस्ट परीक्षा घेण्याचं ठरवलं. मग त्यांनी सांगितलं, जर तुला पाहूया, तुम्ही ज्या पद्धतीने मला सांगितलं की मला हे बनायचे ते बनायचे, आपण एक परीक्षा घेऊ आणि त्या परीक्षेमध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर मग ठरवेल मी तुम्हाला की तुम्हाला नेमकं काय बनायचं. मग त्या सरांनी मस्त ज्ञानेश्वरीचे प्रत्येक विद्यार्थ्याला 100 ग्रंथ दिले आणि सांगितलं 8 दिवसामध्ये हे ग्रंथ तुम्हाला मार्केटमध्ये विकायचे. मग हे ग्रंथ जर तुम्ही मार्केटमध्ये कशा पद्धतीने तुमचा अनुभव, तुमचा रिस्पॉन्स बघून ठरवेल की तुम्ही भविष्यामध्ये तू बोलल्याप्रमाणे तू तुझ्या मार्केटिंगमध्ये. सर म्हणला तुम्ही काही सांगा म्हणला, मी एक तर शिकणारच नाही आणि शिकलो तर मार्केटिंगमध्ये टिकणार. शिक्षकालाही त्याचा तो कॉन्फिडन्स बघून मन असं भरून आलं. मग 8 दिवसांनी त्या शिक्षकांनी त्या 5-10 विद्यार्थ्यांना मार्केटमध्ये सोडलं आणि आपोआपले ते ग्रंथ विकून वापस असं सांगितलं. मग 8 दिवसानंतर परत ते विद्यार्थी वर्गाच्या शाळेमध्ये आले. मग शिक्षक विचार केलं, सांग गणेश तू काय केलं. त्यांनी सांगितलं, सर मी 4 ग्रंथ विकले. ते दुसरा होता, अरे तू काय केलं. त्याने मी 5 विकले, 10 विकले, 15 विकले. असे विद्यार्थी आपल्या स्वतःच्या या मार्केटिंगच्या सेलनुसार सांगत होते. मग जेव्हा त्या स्तोत्र बोलणाऱ्या मुलाचा नंबर आला तेव्हा सरने त्याला विचारलं, तुझे किती ग्रंथ विकले. त्यांनी सांगितलं, तांब्याला तम दे, येतही तिल्लक नाही राहिला. हे वाक्य ऐकल्यानंतर सरांनी अगदी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. अरे म्हणलं तू काय कसा अभ्यास केलास, कुठली पुस्तकं वाचलेस, कोणती स्ट्रॅटेजी वापरलीस, आम्हालाही सांग म्हणले. काहीच नाही म्हणलं. आता
तुम्ही दिलेले ग्रंथ घेतले, गल्लोगल्लीमध्ये प्रत्येकाच्या दालामध्ये दिलो, बेल वाजवली आणि त्यांना म्हणलं हे ज्ञानेश्वर लिहिता दंत घेता का वाचून दाखवू. असं म्हणल्याबरोबर ते म्हणले वाचून दाखवून तू तुझा ग्रंथ आम्हाला विकते. अशा पद्धतीने सर माझे मी सर्व ग्रंथ विकून तुमच्या समोर मोकळा झालो. म्हणजे अशा शिक्षकांच्या मध्ये विद्यार्थ्यांचे छोटे छोटे कलागुण ओळखण्याची जी क्षमता असते ती क्षमता ओळखून विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करत असतात. म्हणजे शिक्षकां म्हणजे एखाद्या निगेटिव्ह गोष्टीला सुद्धा पॉझिटिव्ह पद्धतीने कसं प्रेझेंट करावं हे शिक्षकाकडून शिकावं. जगाच्या बाजारामध्ये या शाळा नसत्या तर काय परिस्थिती निर्माण झाली असती हे मी तुम्हाला वेगळ्या शब्दामध्ये सांगायची गरज नाही. तशी आपली सुभद्राबाई माध्यमिक विद्यालय म्हणजे एक शिक्षणाचं आदर्श मॉडेल आहे. येथील सर्व शिक्षक म्हणजे त्या मॉडेल मधले एक कलाकार आहेत. तर प्रत्येक शिक्षक आपापले गुण कला वापरून या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो. हे अगदी शब्दात वर्णन करण्यासारखी गोष्ट आहे. त्याबद्दल सर्वांनी एकदा जोरदार शाळेसाठी टाळ्या वाजवायच्या. कारण भाग्य लागतं असे शिक्षक भेटण्यासाठी. कारण जोपर्यंत हे शिक्षक अगदी मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांमध्ये मिसळणार नाही तोपर्यंत शाळा हे कुटुंब होणार नाही. तुम्हाला काय वाटतं, जशी तुमची शाळा असते तशी पशु पक्ष्यांची सुद्धा शाळा असते. असेच जशी तुमची रोज शाळा भरते तशी एकदा पशु पक्ष्यांची शाळा भरली. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, सर जसे आम्हाला इतिहास भूगोल विज्ञान मराठी विषय असतात तसं पक्ष्यांच्या शाळेमध्ये कोणते विषय असतील. तर त्या पक्ष्यांच्या शाळेमध्ये विषय असतात धावणे, पळणे, उडणे. मग जसं तुमच्या 5वीच्या वर्गामध्ये प्रवेश घ्यायला आला तसं त्या पक्ष्यांच्या शाळेमध्ये सुद्धा प्रवेश घेण्यासाठी एक एक पक्षी येऊ लागला. तर सर्वप्रथम पहिला पक्षी आला तो म्हणजे बदक. त्यांना मुख्याध्यापकांनी चेंबरमध्ये बोलावलं. आपल्या मुंडे मॅडमांसारख्या स्ट्रिक्ट होत्या. त्यांना सांगितलं बघ आमच्या शाळेमध्ये 3 विषय कंपल्सरी आहेत, धावणे, पळणे, उडणे. आणि तुला जर पास होऊन या जगाच्या बाजारामध्ये जायचं असेल तर तुला या 3 विषयामध्ये प्रावीण्य मिळवावंच लागेल. असं म्हणल्यावर ते बदक घाबरलं. ते म्हणला पोहण्यामध्ये आपला हात कोणी पकडू शकत नाही, धावण्यामध्ये थोडाफार सराव केला तर जमेल, पण उडण्याचं काय नाही. तुला जर पास व्हायचं असेल तर या 3 विषयामध्ये तुला प्रावीण्य मिळवावंच लागेल. असं म्हणल्यावर बदक घाबरलं. बदक घाबरलेलं बघून जसं ते बदक घाबरलेलं बघितलं तसे यादव सर पुढे आले. अरे तू घाबरू नको म्हणले, तू कशाला टेन्शन घेतो, मी आहे म्हणले. तू पोहण्याचं टेन्शन घेऊच नको म्हणले, तू पोहण्यात एक्सपर्ट आहेस. प्रश्न कोणता आहे, धावण्याचा. मी तुझ्याकडून हळूहळू सराव करून घेऊन तुला 2-4 वर्षामध्ये धावण्यामध्ये नंबर 1 बनवतो. असं ऐकल्याबरोबर त्या बदकाच्या मनात जरा धीर आला. सर म्हणला उडण्याचं काय. बाजूला दस सर बसलेच होते. ते म्हणले तू कशाला लोड घेतो, माझी चांगली ओळख आहे, तुला करू काहीतरी ऍडजस्टमेंट. म्हणजे आज या समाजामध्ये विद्यार्थ्यांची अशी अवस्था झाली की विद्यार्थ्याचे मूळ गुण बाजूला सोडून त्या विद्यार्थ्यांना नको त्या विषयामध्ये नको त्या गुणामध्ये आपण प्रावीण्य मिळवण्यासाठी धडपड करत आहोत. मग जोपर्यंत हे कलागुण विद्यार्थ्यांचे ओळखून, जसं तुमच्या शाळेमध्ये कोणता प्रोग्राम होता मॅडम तो विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आनंद नगरी, असं काही शाळेच्या सिलेबस मध्ये दिलेलं नाही की तुम्ही आनंद नगरी भरवलीच पाहिजे, तू इथं बटाटे बनवलेच पाहिजे, वडे बनवलेच पाहिजे. नाही, पण शिक्षकांना माहिती आहे आपले विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले, त्या विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण आहेत. ते गुण जर आपल्याला बाहेर काढायचे असतील तर विद्यार्थ्यांना स्वच्छंदपणे मुक्तपणे त्यांना हवं ते करून द्यावं लागेल. आणि एवढं मोठं करण्यासाठी मुंडे मॅडमांनी त्यांना परमिशन दिली. राग मॅडमांनी एका शब्दावर त्यांच्या प्रत्येक शब्दाला हो म्हणले. ही तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, कारण असे लोक मिळणं ही खूप काळाची गरज आहे. मग त्या बिचारा बदकाने आपलं रोज, त्याला माहिती मी पाहुण्यामध्ये एक्सपर्ट आहे, रोज आपलं उठला की पळण्याचा सराव वर्षभर नुसतं पळण्यामध्ये एक्सपर्ट झाला. पण वर्षभर त्या पाहुण्याचा सराव केला नाही, उडण्याचं काही जमलं नाही. तोही त्या परीक्षेमध्ये नापास झाला आणि या जगाच्या बाजारामध्ये पुन्हा एकदा एक अपयशी विद्यार्थी या चुकीच्या सिस्टममुळे किंवा योग्य शिक्षक न भेटल्यामुळे तो विद्यार्थी मार्केटमध्ये गेला. तसा दुसरा पक्षी त्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायला आला, आपली खारुताई. तिलाही तसंच
जसं त्या शाळेचे मुख्याध्यापक असतील तसे तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, तसं त्या शाळेचे मुख्याध्यापक. त्यांनी सांगितलं बघ तुला पास व्हायचं असेल तर तुला उडणं धावणं आणि पोहणं जमलंच पाहिजे. ते म्हणले धावण्यामध्ये ठीक आहे, उडण्याचाही प्रश्न आहे, पोहण्याचाही प्रश्न आहे, पण तिथं असतात लगेच दुसऱ्या सरांनी तू बाजू उचलून धरली, अरे तू घाबरू नको म्हणले, आम्ही चांगले चांगले विद्यार्थी घडवले, तुला बी काहीतरी ऍडजस्टमेंट करू, तू फक्त पळायला तर सुरुवात कर. मग त्या बिचाऱ्या खारुताईने असे पळायला सुरुवात केली, पळत पळत नकळत कधी झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसली कळाले नाही. मग वरून तिने विचारलं, सर उडण्यासाठी खालूनच वरी गेलं पाहिजे का? जर मी वरून खाली उडी मारली तर तुमच्या उडण्याच्या परीक्षेत पास होईल का? ते म्हणले नाही, तुला असंच करावं लागेल, उडण्याच्या परीक्षेमध्ये तुला खालूनच वर जावं लागेल, तरच आम्ही तुला त्या परीक्षेमध्ये पास करू, अन्यथा तुला पास होता येणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांची अवस्था अशी झाली की त्या खारुताईमध्ये धावण्याचा उत्कृष्ट गुण असताना सुद्धा ती त्या परीक्षेमध्ये पास झाली नाही. तसंच ती बिचारी खारुताई सुद्धा त्या परीक्षेमध्ये नापास झाली आणि परत तिला तिच्या घरी जावं लागलं. मग त्या शाळेमध्ये नकळत तिसरा पक्ष आला, तो म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता पोपट. मग त्या पोपटाने विचारलं, मला बी तुमच्या शाळेमध्ये प्रवेश मिळेल का? त्यांनी सांगितलं प्रवेश मिळेल, पण तुला 3 विषयामध्ये पास व्हावं लागेल. तुला धावणं जमलं पाहिजे, पोहणं जमलं पाहिजे, उडणंही जमलं पाहिजे. पोपट म्हणला पागल आहे का, पोहणं? तुमच्या शाळेत मला प्रवेशच नको. बिचारा पोपट जी धूम ठोकून पळाला. लगेच त्या शाळेच्या संचालकांनी बघितलं, अरे पळा, पकडा 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 म्हणले ते. असेच विद्यार्थी जर आपले पळून गेले तर आपली शाळा बंद पडेल. सर्व शिक्षक त्या पोपटाच्या मागे. बिचारा शिक्षकांनी तो पोपट पकडला, आणला, जी पिंजऱ्यात टाकला तर वर्षभर बाहेरच काढला. बिचारा पोपट पिंजऱ्यामध्ये बसून बसून, त्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक हलता पाळणा असतो. बिचारा पोपटांचा स्वच्छ असा उडण्याचा गुणधर्म तुम्हाला पोपट म्हणले कळालं. पोपट राघू, मैना, पेरू जगाच्या जंगलामध्ये मुक्त छंदपणे फिरत होता. पण त्या टाकलेल्या बंद पिंजऱ्यामध्ये त्या पोपटाचे स्वतःचे गुण बाजूला राहिले आणि त्या पोपटामध्ये तिसराच एक नवीन गुण निर्माण झाला, तो म्हणजे हलत्या वस्तूवर लटकणे, स्वतःचा बॅलन्स सांभाळणे. त्या आतल्या त्या हलत्या छोट्याशा पाळण्यावर तो पोपट असा शांतपणे असा स्वतःला बॅलन्स करून उभा राहिला. तशी अवस्था या विद्यार्थ्यांची होऊ नये. हे जग खूप सुंदर आहे, खूप मोठं आहे. आपल्या या जगामध्ये खूप मोठ्या गोष्टी शिकायच्या. आज शिक्षण म्हणजे काय? जर एखादा विद्यार्थी नोकरीला लागला तरच तो हुशार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला 100% पडले तरच तो हुशार आहे. अशी या जगाच्या बाजारामध्ये शिक्षणाची व्याख्या झालेली आहे. म्हणजे त्या पिंजऱ्यात टाकलेल्या पोपटासारखी या विद्यार्थ्यांची अवस्था झालेली आहे. तर आपल्याला या शाळेमध्ये त्या पिंजऱ्यातले पोपट बनवायचे नसून या जगाच्या बाजारातील स्वच्छंदी असे प्रज्ञावंत गुणवंत असे विद्यार्थी घडवायचे आहे. आपण शाळेमध्ये जसं तुम्ही बघता, आमच्यापासूनही तेच होतं. आज शाळेमध्ये शिकवतो काय तर ओम्स लॉ, हे लॉ ते लॉ. आमच्यापासूनही तेच होतं. आज शाळेमध्ये शिकवतो काय तर ओम्स लॉ, हे लॉ ते लॉ, न्यूटनचा लॉ. न्यूटन हा कोणत्या शाळेमध्ये गेला ना. जर न्यूटन जर कुठल्या शाळेमध्ये जाऊन बसला असता तर शाळेच्या छप्परून त्याच्या डोक्यावर काही ॲपल पडलंच नसतं आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलाच नसता. तो बिचारा स्वच्छंदपणे अगदी शेतामध्ये झाडाखाली बसला होता. वरून काय त्याच्या डोक्यावर ॲपल पडावं आणि तिथून त्याला त्या गुरुत्वाकर्षणाची संकल्पना सुधारावी, असं ज्या पद्धतीनं त्या न्यूटन सारखे विद्यार्थी घडवण्यासाठी त्यांनी मुक्त अशा वातावरणामध्ये शिक्षण घेतलं, तसं या तुमच्या शाळेचं वातावरण सुद्धा अगदी मुक्त नैसर्गिक आहे. या नैसर्गिक वातावरणामध्ये वेगवेगळे उपक्रम तुमच्या सर्व शिक्षक राबवतात. हे म्हणजे तुमच्या मधील सुप्त क्षमतांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी केलेली एक खटाटोप आहे. आणि या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जोपर्यंत त्यांचे मूळ गुण बाहेर काढण्यासाठी सर नाविन्यपूर्ण काहीतरी करणार नाहीत, तोपर्यंत विद्यार्थी चमकणार नाही. भविष्यातील न्यूटन्स, मोठमोठे शास्त्रज्ञ, विचारवंत होणार नाही. म्हणून या विद्यार्थ्यांना क्षमता ओळखण्यासाठी ही शिक्षकावर खूप मोठी जिम्मेदारी असते आणि ती आपल्या शाळेमध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं पार पाडली जाते, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तसंच या पोपटाच्या नंतर त्या शाळेमध्ये पुढचा पक्षी प्रवेश घेण्यासाठी आला, ती म्हणजे कोकिळा. सर्वांना माहित आहे कोकिळा म्हणजे तिचा स्वर लता दिदीपेक्षाही आपल्या सुंदर आहे. अगदी त्या कोकिळेने गाणं म्हणावं आणि आपल्यासारख्या माणसाने शेतामध्ये बसून मग मंत्रमुग्ध व्हावं, अशा त्या कोकिळेचा सुंदर असा आवाज. पण निसर्गाने त्या कोकिळेचा रंग काळा केला.
म्हणजे त्या कुकळीमध्ये एक न्यूनगंड निर्माण झाला की मी जर या इतर पक्षामध्ये जर मिसळले तर मला सर्व चिडवतील, हिनवतील, माझ्या काळ्या रंगाला नावं ठेवतील. म्हणून बिचारे कोकिळा झाडाच्या कुठल्या तरी एका खोपटीमध्ये लपून बसलेले असते. तसेच ह्या शाळेमध्ये आलेले सर्व या ग्रामीण भागातील विद्यार्थी बिचारे खेड्यामधून एखाद्या ग्रामीण भागामधून वाडी वस्तीवरून आलेले असतात. मग या शिक्षकांची जिम्मेदारी आहे की शहरातील विद्यार्थी आणि खेड्यातील विद्यार्थी यांच्यामध्ये कुठलाच फरक नसून तुम्ही सर्व एकाच नाण्याच्या किंवा एकच नाणं आहेत हे जोपर्यंत शिक्षक त्यांच्यामध्ये बिंबवणार नाही, त्यांच्यामधला आत्मविश्वास न्यूनगंड बाहेर काढून आत्मविश्वास वाढवणार नाहीत, तोपर्यंत या विद्यार्थ्यामध्ये सर्व गुण संपन्न किंवा त्यांची प्रगती होणार नाही. आणि अशा या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा न्यूनगंड करून आज इथं बसल्यावर इथं सर्व मंचावर मान्यवर आहेत असं बघून एखाद्या विद्यार्थ्याकडे वाटतं का की हा ग्रामीण भागातील एखाद्या वाडी वस्तीमध्ये आलेले विद्यार्थी असेल, यांचे चेहरे बघून असं जाणवतं का यांच्यामध्ये न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना असेल? इतकं या शिक्षकांनी मन वतून या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्न केला. विद्यार्थी समोर आल्याने मुलं मुली बोलत होते. त्यांना बोलत असताना मी छोटा होतो, 5वी पासून समोर जेव्हा मला बोलवलं जायचं तेव्हा समोर आल्यानंतर मला माझं नावच आठवत नसायचं. म्हणजे इतकं दिमाग ब्लॅक होऊन जायचं. मग समोर आल्यानंतर फक्त आठवण व्हायची त्या माणसाची की ज्यांनी आपल्याला आयुष्यामध्ये घडवण्यासाठी खारीचा मोलाचा वाटा उचलला. जेव्हा विद्यार्थ्यांच्या तोंडातून शिक्षकांचे नावं आम्ही समोर बसल्यावर ऐकत होतो तेव्हा असं मन भरून येत होतं की या विद्यार्थ्याला समोर आल्यानंतर जर या शिक्षकांचे नावं ओठावरती येत असतील तर नक्कीच या शिक्षकांनी वर्षभर या विद्यार्थ्यांवर शिक्षकच नव्हे तर यांचे आई वडील बनून त्यांच्यासाठी मार्गदर्शन केलेलं असेल. या जोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड कमीपणाची भावना जसं तुमच्या मनातील दूर केली त्या पद्धतीने जर त्या कुकिळीच्या मनातील जर न्यूनगंड कमीपणाची भावना त्यांच्या शिक्षकांनी दूर केली असती तर या जगाच्या बाजारामध्ये आपला राष्ट्रीय पक्षी मोर नसून कुकिळ राहिला असता. मग हे सर्व घडवण्याचं जिम्मेदारीचं काम या शाळेतील शिक्षकावर या राख मॅडमांनी दिलं, हे त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर त्या शाळेमध्ये शेवटचा पक्षी प्रवेश घेण्यासाठी आला. तसे पक्षी भरपूर आहेत पण वेळेचंही थोडं भान आहे, आलेले मान्यवरही थोडं बोलणार आहेत. त्यामुळे शेवटचा पक्षी आला. आता काही दुसऱ्या पक्षांना बोलणार नाही, आपलं ऍडमिशन फुल करून टाकू, शाळेत ऍडमिशन क्लोज झाले असं सांगून टाकू. मग तो शेवटचा पक्षी आला तो म्हणजे गरुड. असतात आपल्या शाळेमध्ये काही गरुडासारखे मुलं जे स्वच्छंदी असतात, त्यांना इतरांचं काही देणं घेणं नसतं. हम बोले सो कायदा. तसं मुलांच्या तसं मी पुष्पा 1 पुष्पा 2 ऐकले होते पण इथं सुद्धा आहेच जणू नागोरगोजे 1 नागोरगोजे 2 असं मुलं सांगत असतात. मला काही जास्त माहित नाही पण ते SD RD असं काहीतरी सांगतात. इनिशियल आम्हाला ते काही लक्षात येत नाही. पण ते विद्यार्थ्यांच्या ते भीती, प्रेम, आपुलकी आणि विशेष बघा एक पुष्पा 10वीला एक पुष्पा 5वीला म्हणजे सुरुवात आणि शेवट तिथंच. म्हणजे जसं जीवनाची आपली सुरुवात त्या रडण्यापासून होते तसं शेवटी रडण्यापासून होणार आणि रडण्यासाठी तुम्ही शेवटी 1 आणि 2 कडेच येणार हे मात्र कन्फर्म. असे या मुंडे मॅडमांचं नियोजन येते. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या. मग तो बिचारा गरुड शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आला. तर गरुड म्हणलं तर वरचं बटन उघडत असेल त्याला काही सांगायची गरज नाही. अगदी हालत उलट जसे बरेच मुलं असतात. गेला ऑफिसमध्ये मुंडे मॅडमांसारख्याच त्यांचाही प्रिन्सिपल ऑफिसमध्ये बसला होता. तो फक्त थोडा रेलून बसला होता. मुंडे सर फक्त, मुंडे मॅडम तो बसत नाही. मग ते त्याला विचारलं अरे मग ते म्हणलं असं आपलाही प्रवेश घ्यायचे. ते म्हणले आमचे विषय कंपल्सरी, तुला उडता धावता आणि पळता आलं पाहिजे. ते मला उडण्यामध्ये आपला कोणी हात पकडू शकत नाही. उडण्याचं मला तुम्ही सांगायची गरज नाही. मी गरुड आहे, आकाशामध्ये धावतो, जमिनीवर धावण्यासाठी यूज कशाला. तो विषय बदलून टाका. धावण्यामध्ये आपण चालत नाही. मला जर तुमच्या शाळेत घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमचा विषय बदलावा लागेल. मी काही धावण्यासाठी जमिनीवर येणार नाही. राहिला प्रश्न पोहण्याचा तर मी अशी आकाशात गगन भरारी घेतो की जिथं तुमचे स्वप्न संपतात तिथं माझे स्वप्न सुरू होतात. आणि मला ज्या संस्कारामध्ये ज्या वातावरणामध्ये घडलो तिथंच धाडसाचे एवढे मला धडे दिले की मला तुमच्या तत्वासाठी माझे तत्व बदलण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे बरेच मुलं म्हणले की आम्हाला आई वडील काय असतात यादव सरांच्या भाषणातून त्यांच्या मार्गदर्शनातून कळालं, तसं गरुडाने सांगितले. मलाही माझ्या आई वडिलांनी खूप संस्कार दिले. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईने मला तिच्या 2
पायाच्या पंजामध्ये पकडलं आणि गर्र भरारी मारत मारत आकाशामध्ये नेलं आणि आकाशामधून सोडून दिलं आणि सांगितलं, मी जेव्हा माझ्या आईने मला सोडून दिलं तेव्हा मी आईकडे सहज नकळत बघितलं, का ग आई, माझा जन्म तर आता 2 दिवसापूर्वी झाला आणि तू मला इतकं क्रूरपणे आकाशातून सोडून का दिलंस? जेव्हा वरून मी खाली घसरत येत होतो तेव्हा मी खाली पाहिलं, डोंगर होते, दरे होते, झाडं होती, पक्षी होती, लोकांचा किलबिलाट होता, खडकाळ भाग होता. त्याच्यावर जर मी आपटला असतो तर मेलो असतो, गेलो असतो. का सोडलंस मला? पण जसं जसं मी खाली येऊ लागलो नकळत माझ्या कुशीतील पंख बाहेर येऊ लागले. दिवसापूर्वी झाला आणि तू मला इतकं क्रूरपणे आकाशातून सोडून का दिलंस? जेव्हा वरून मी खाली घसरत येत होतो तेव्हा मी खाली पाहिलं, डोंगर होते, दरे होते, झाडं होती, पक्षी होती, लोकांचा किलबिलाट होता, खडकाळ भाग होता. त्याच्यावर जर मी आपटला असतो तर मेलो असतो, गेलो असतो. का सोडलंस मला? पण जसं जसं मी खाली येऊ लागलो नकळत माझ्या कुशीतील पंख बाहेर येऊ लागले आणि माझ्या पंखांनी या वातावरणातील हवेवरती स्वार झालो आणि या जगाच्या बाजारामध्ये पुनश्च एकदा आईकडे बघून सांगितलं, आई, मला उडता आलं ग, अशी किंकाळ मी माझ्या बालवयातच दिली होती, त्यामुळे मला काय तुमची ती सिस्टम सांगू नका, मला स्वच्छंदपणे जगू द्या. हे स्वच्छंदपणे जगण्याचे तुमच्या शाळेतले जे उपक्रम असतात, तुमच्या शाळेमध्ये बरेच भाषण स्पर्धा होतात. बुधवारी बऱ्याच मॅडमांनी सांगितलं, नुसतं 10वी म्हणलं की आम्हाला घाम फुटायचा आणि आमचे बघून बाकीचे मुलं प्रयत्न करायचे. हे म्हणजे तुम्हाला तुमच्या जगाच्या बाजारामध्ये सर्वगुण संपन्न करण्यासाठी तो बुधवारचा दिवस. वेगवेगळ्या भाषण स्पर्धा, सकाळचा परिपाठ. आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो मॅडम, तुमचे ग्रुपवर तुम्ही व्हिडिओ टाकता, ते काय ते भाषण असतं, शिक्षक समोर असतात, एखादे शिक्षक पाठीमुळे मिरवत असतात, नकळत हळूच त्या हंगे सरांचा आवाज येतो, काय रे घाबरे, मुलं टाईट असतात. म्हणजे ते प्रत्येक शिक्षकांची अशी स्पेशलिटी असते. त्या मस्के मॅडमांचं ते नियोजन, हळूच नुसतं बघितलं तरी बोलण्याची गरज नाही. म्हणजे सर्व प्रकारचे शिक्षक तुमच्या शाळेमध्ये आहेत. कुणी बोलतं, कुणी बोलत नाही, कुणी रागवतं, कुणी चोंबाळतं, कमी पडला तर स्वतःच्या पदराने त्याचे अश्रू पुसतात. अशा ज्याच्यावरती मुलं बोलणार, काय बोलावं मॅडम? अवस्था त्या नांदायला जाणाऱ्या मुलीसारखी झाली की आईवडिलांनी खूप सांभाळलं, मोठं केलं, गुण दिले. जाताना त्यांचे आभार तरी काय व्यक्त करावे, काय शब्दामध्ये बोलावे, असं मन भरून येईल. आणि नशिबान आहात की तुम्हाला असे गुणवान सर मिळाले. त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि मी माझे लांबत जाणारे शब्द इथं संपवतो. धन्यवाद.